पहा चला बघा या ठिकाणी आपण काल जे आहे ना ते स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे काय त्याची कॉस्ट कमीच आहे परंतु काय दाखवतो आपण जास्त दाखवतो हे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं काल बरोबर ना. तर आता अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय असेल याच्या विरुद्ध म्हणजे काय की तुमच्याकडं स्टॉकची जी ऍक्च्युअल अमाऊंट आहे ती कमी आहे म्हणजे थोडक्यात काय की तुमच्याकडं 90 रुपयेच आहेत परंतु समोरच्याला सांगताना तुम्ही किती सांगताय माझ्याकडे 100 रुपये कितीने कमी दाखवले तुम्ही सांगताना 10 रुपयाने कमी दाखवलं म्हणजे जितक्या पर्सेंटेजने कमी दाखवलेलं असेल जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की जास्त दाखवल्यावर 100 मध्ये तितके पर्सेंटेज काय करायचे ऍड करायचे. तर आता हे 100 मध्ये काय करावं लागते 100 मधून कमी दाखवलेत म्हणल्यावर खिडकी काय करावं लागणार आहेत लेस करावे लागणार आहेत. काय करायचे लेस आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले बघा एक 2 नंबर 4 नंबरचं जे आहे या ठिकाणी हे समजून घेऊया. बाकी सगळं काल मी तुम्हाला जे सांगितले त्याचप्रमाणे आहे बघा. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ऍट 10,000 10,000 रुपये काय सांगितलेले त्याची व्हॅल्यू दाखवली. इट इज बिलो 10% ऑफ इट्स कॉस्ट म्हणजे त्याच्या कॉस्ट किती टक्के कमी आहे ते 10%. मग याचं कॅल्क्युलेशन करताना कसं करणार आपण खूप सोपं असतं. काय करणार 10,000 रुपये जे आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेली ती 10,000 रुपये ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची आणि किती टक्क्यांनी कमी दाखवली ती 10%. 10 म्हणजे 100 वजा काय करायचे एकच मिनिट 100 वजा 10 आणि याला गुणुले काय करायचं 100 करायचं. पहा काय होतं 100 मधनं 10 गेले म्हणजे 10,000 भागिले 90 गुणुले 100 अशा पद्धतीने ते उत्तर येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने त्याची मांडणी होईल. मग आपण काय करू शकतो या ठिकाणी बघा हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे एक शून्य गेला इथं एकच राहिला हा शून्य गेला 9 एके 9 राहिला एक वरून घेतलं शून्य 9 एके 9 राहिला एक वरून घेतलं शून्य 9 एके 9 राहिला एक वरून घेतलं शून्य 9 एके 9 राहिला एक वरून घेतलं शून्य. तर काय येते 11,111 रुपये त्याचं उत्तर येणार आहे. थोडीशी ऑड फिगर येते परंतु उत्तर 11,111 म्हणजे तुमच्याकडे ऍक्च्युअली स्टॉक किती 11,111 रुपयाचा स्टॉक आहे परंतु तुम्ही दाखवला किती तो फक्त 10,000 म्हणजे काय की कमी असताना सुद्धा तुम्ही म्हणजे जास्त असताना सुद्धा तुम्ही कमी दाखवलाय म्हणजेच काय केलंय त्या ठिकाणी अंडर व्हॅल्यूड केलेलं आहे. कमी दाखवला अंडर व्हॅल्यूड. आता अंडर व्हॅल्यूड ज्या वेळेस असतं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला त्यांनी सांगताना ऍडजस्टमेंट मध्ये 10,000 रुपये स्टॉक दिलता आणि आपण आता कॅल्क्युलेट केलं तो 11,111 रुपये झाला म्हणजे वाढला का कमी झाला स्टॉक वाढला. व्हेरी गुड. काय झाला स्टॉक वाढलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय आपली असेट वाढली की फायदा असतो की तोटा फायदा. किती फायदा झाला 1,111 रुपये आपला फायदा झाला. तो कुठं लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. आणि डेटर्स वाढणार आहेत म्हणजे डेटर्स मध्ये काय करणार वाढलेली अमाऊंट ऍड करणार. व्हेरी गुड. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा की ते ऍड करायचे. आता पुढे तुम्हाला हे ऍडजस्टमेंट सगळ्या माहिती असणार आहेत. एकच मिनिट. डेप्रिशिएशनचे ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन असेट एक इफेक्ट सांगा काय करतो डेप्रिशिएशन. आता हे झालेले थोडीशी रिव्हिजन चालू आहे. डेप्रिशिएशन ऑन असेट इफेक्ट सांगा लेस फ्रॉम ऍसेट्स. काय असेट मधनं लेस करायचं बरोबर. असेट मधनं लेस म्हणजे असेट कमी झाली की लॉस असतो आणि लॉस कुठं दाखवायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. म्हणजे एक पहिला इफेक्ट असेट मधनं लेस करायचं जे बॅलन्स शीटच्या असेटला दिलेलं असतं आणि शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. क्लिअर का डेप्रिशिएशनचे ऍडजस्टमेंट सर्वांना. ओके चला. त्याच्यानंतर पुढं अनपेड एक्सपेन्सेस यालाच काय म्हणतो आपण आउटस्टँडिंग.
आउटस्टँडिंग. Outstanding. आउटस्टँडिंग म्हणजे काय? असे एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. म्हणजे काय? द्यायचेत परंतु दिलेले नाहीयेत. आता हे एक्सपेन्सेस त्या संबंधित एक्सपेन्सेस मध्ये काय करतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण Add. ऍड. आणि दुसरा इफेक्ट काय करतो? कुठं दाखवतो? Liability side. बॅलन्स शीटच्या व्हेरी liability. गुड. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. म्हणजे एक इफेक्ट ऍड जर एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटचा असेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, आणि जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट शो बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड BL ला. संपलं. तसंच आउटस्टँडिंगचं सांगितलं. प्रीपेड एक्सपेन्सेस असेल, प्रीपेड ऍडव्हान्स मध्ये पेड केलाय, याच्या विरुद्ध इफेक्ट असतील. आउटस्टँडिंग ऍड केलं ते एक्सपेन्सेस मधनं, हे प्रीपेड काय करणार? Less. लेस एक्सपेन्सेस. मग ते एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटचा किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटचा असेल. आणि दुसरा इफेक्ट, जसा आपण आउटस्टँडिंगचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिला, तसा प्रीपेड एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या Asset side ला. Asset side ला. असेट साइडला. ओके, क्लिअर का सर्वांना हे? Yes sir. ओके, चला पुढे जाऊया. या ऍडजस्टमेंट थोड्याशा सोप्या फॉर्मॅट मध्ये मी प्रेझेंट केलेल्या आहेत, त्यामुळे ही जर तुम्ही लिहून ठेवलं तर चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला ऍट अ टाइम सगळ्या ऍडजस्टमेंट व्यवस्थित समजतील. पहा पुढं, आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? इन्कम रिसिवेबल आहे, भेटणार आहे परंतु भेटलेला नाही. अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड आहे अजून. तर हा जो इन्कम आहे आउटस्टँडिंगचा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जशी आपली लॅबिलिटी असते, तसं आउटस्टँडिंग इन्कम काय असेल आपला? Asset. Asset. काय असेल? ऍसेट असणार. म्हणजे एक इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या ऍसेटला. आणि आउटस्टँडिंग म्हटलं की नेहमी काय करायचं असतं? Add. ऍड. मग आता काय बघा, ऍड करणार आपण त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये, जो इन्कम आउटस्टँडिंग आहे त्या इन्कम मध्ये. आता इन्कम कुठं लिहिलेला असतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का क्रेडिटला? Credit. क्रेडिटला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला आउटस्टँडिंग इन्कम ऍड करायचा पर्टिक्युलर इन्कम मध्ये, अँड देन नेक्स्ट इफेक्ट गोज टू बॅलन्स शीट असेट साइड. काय दाखवायचं? आउटस्टँडिंग इन्कम म्हणून या नावाने दाखवायचं बॅलन्स शीटच्या असेट साइडला. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? Yes. Yes sir. ओके, चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. जसं प्रीपेड एक्सपेन्सेस म्हटलं, तसं प्री रिसिव्ड इन्कम. प्रीपेड एक्सपेन्सेस लेस केलता, प्री रिसिव्ड इन्कम सुद्धा लेसच करायचं. एक्सपेन्सेस मधनं लेस केलता, इन्कम कशातनं लेस करणार आपण? Income मधून. व्हेरी गुड. इन्कम कशातनं लेस करणार? इन्कम मधून. म्हणून त्याचा एक इफेक्ट लेस इन इन्कम. इन्कम एक तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा ट्रेडिंगच्या क्रेडिटला असेल. आणि देन सेकंड इफेक्ट गोज टू बॅलन्स शीट Liability side. लॅबिलिटी साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट कुठं? लॅबिलिटी साइड. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना ही? ओके ओके. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, आत्ताच सांगतो, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही आता ज्या मी एक 5-6 ऍडजस्टमेंट सांगतोय ना, त्यातल्या कमीत कमी दोन तरी ऍडजस्टमेंट 100% असणार. कळते ना? मी काय येतोय हेच परीक्षेला अगोदर सांगतोय. प्रॉब्लेम मध्ये काय असेल हे अगोदर सांगतोय. मी जे आता इथनं पुढे 4-5 ऍडजस्टमेंट सांगेल, 5-6 ऍडजस्टमेंट असतील, त्यातल्या 2 कशाच्या बाबतीत? डेटर्सच्या बाबतीत एक 5-6 ऍडजस्टमेंट असतात. त्यातल्या कंपल्सरी 2-3 तरी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये बघायला भेटणार, म्हणजे भेटणारच. म्हणजे 100% येणार. त्यामुळे थोडंसं लक्ष. अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय? सेल्स केला आहे परंतु तो रेकॉर्ड केला नाही. जर रेकॉर्ड करायचा असेल, सेल्स आहे, आपण माल विकलाय, आपल्याकडून माल गेला, रेकॉर्ड करायचं म्हटलं कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या Credit side ला. क्रेडिट साइडला. कशामध्ये ऍड करणार? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण Sales सेल्स मध्ये. लिहितो, त्या सेल्स मध्ये काय करणार? हा ऍड करणार. सेल्स मध्ये ऍड करणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याच्यामुळे त्याचा एक इफेक्ट बघा, ऍड सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि हा अनरेकॉर्डेड आहे. अनरेकॉर्डेड सेल्स हा नेहमी क्रेडिट सेल्सच समजायचा असतो. काय समजायचा? क्रेडिट सेल्स समजायचा. आणि जर क्रेडिट सेल्स असतील तर त्याला आपण एक नामकरण विधी आयोजित केला होता, आणि त्याला काय म्हटलं होतं?
क्रेडिट सेल्सला काय म्हणतो आपण आपल्या ह्याच्यामध्ये? डेटर्स म्हणतो, बरोबर आहे ना? तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगोदरच उधारीवर माल विकला होता 1000 रुपये आणि त्यात अनरेकॉर्डेड सेल्सचे 100 रुपये उधारीचे आहेत. म्हणजे डेटर्स मध्ये अजून काय होतील? ऍडच होतील. म्हणजे याचा इफेक्ट जो असणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलेले, परत रिव्हिजन चालू आहे. ह्याचा इफेक्ट काय असणार आहे? पहिला इफेक्ट ऍड इन डेटर्स. डेटर्स कुठे असतात? बॅलन्स शीटच्या असेटला. आणि देन आफ्टर नेक्स्ट इफेक्ट ऍड सेल्स. सेल्स कुठे असतात? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ऍडजस्टमेंट क्लिअर अनरेकॉर्डेड सेल्सची? ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल डिसऑनर. हे तुम्हाला मी परवाच्या लेक्चर मध्ये का कालच्या लेक्चर मध्ये मला वाटते समजून सांगितलं. बिल्स पेएबल काय? बिल्स रिसिवेबल काय? डिसऑनर. म्हणजे काय? आपले डेटर्स असतात. काय असतात आपले? डेटर्स. आपले काय एक नसतात, हजारो डेटर्स असतात. त्यातील एखाद्या व्यक्तीला जर 1000 रुपयाचा माल उधारीवर विकला असेल, तर या मालाचा पुरावा म्हणून आपण एक काय करतो? बिल तयार करतो आणि त्यालाच काय म्हणतो? बिल्स रिसिवेबल. म्हणजे डेटर्स जर 10,000चे असतील तर त्यातनं 1000 रुपयाचे बिल्स रिसिवेबल झाले, म्हणजे डेटर्स आता 9000 रुपयाचे राहिले. हे 2 महिन्याच्या उधारीसाठी बिल्स रिसिवेबल तयार झाले. 2 महिन्यानंतर 1000 जर त्या व्यक्तीला मागितले आणि त्यांनी जर दिले नाही, तर त्याला काय म्हणतो आपण? बिल्स रिसिवेबल काय झालं? डिसऑनर झालं. हा, बरोबर. बरं, आता हे का जर भेटले नाहीत म्हणले परत कुठं जाऊन ऍड होतील? बरोबर आहे उत्तर. कशामध्ये ऍड होतील? डेटर्स मध्ये ऍड होतील. म्हणून त्याचा एक इफेक्ट जो आहे डेटर्स मध्ये ऍड करणार, डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला असतात. आणि दुसरा इफेक्ट बिल्स रिसिवेबल कमी होतील, तर ते लेस इन बिल्स रिसिवेबल असणार आहे. कशातनं? बिल्स रिसिवेबल मधनं लेस. क्लिअर का ऍडजस्टमेंट? ओके. देन आफ्टर नेक्स्ट पाहूया प्रोव्हाइडेड बॅड डेब्ट्स ऑन डेटर. बॅड डेब्ट्स म्हणजेच काय? की तुमचे पैसे बुडणार आहेत म्हणून तुम्ही प्रोव्हिजन केली. तर आता याच्यामुळे सुद्धा आता एक गोष्ट लक्षात राहू दे, डेटर्स कमी ज्या वेळेस होतील ना, बघा बॅड डेब्ट्स म्हणजे काय? पैसे बुडणार आहेत, याचा अर्थ डेटर्स कमी होणार आहेत आपले, बरोबर. आणि डेटर्स कमी झाले की तो आपला काय असतो? असेट कमी झाल्यानंतर लॉस. आणि लॉस कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड, डेबिट साइडला. मग आता डेटर्स वर जर बॅड डेब्ट्स क्रिएट झाले किंवा प्रोव्हिजन जर आपण निर्माण केली, तर त्याचा पहिला इफेक्ट लेस इन डेटर्स. डेटर्स मधनं काय करायचं? लेस करायचं. डेटर्स असतं बॅलन्स शीटच्या असेटला. आणि लॉस झाला म्हणून कुठं दाखवायचा? शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांना? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट बघा, प्रोव्हाइड आरडीडी, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, त्यालाच आरडीडी म्हणतो. याच्यामुळे सुद्धा डेटर्स काय होतात? कमीच होतात ना. हो सर. आणि डेटर्स कमी झाली की डेटर्स मधनं काय करणार आपण? लेस. आणि डेटर्स म्हणजे असेट कमी झाली म्हणजे लॉस. लॉस कुठं दाखवतो? शो प्रॉफिट अँड लॉस ऑन डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे कुठं? डेबिट साइडला. क्लिअर का ऍडजस्टमेंट? आरडीडी डेटर्स मधनं लेस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्लिअर? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. पुढे त्यांनी काय सांगितले बघा. आता हे डिस्काउंट ऑन डेटर्स आहेत. डिस्काउंट ऑन डेटर्स काय कन्सेप्ट असते ते पण सांगतो जरासा, की तुमचे डेटर्स म्हणजे पूर्ण उधारीची जी विक्री आहे ती 1,00,000 रुपये असं समजू द्या. आणि ही विक्री हे पैसे आपल्याला येणं आहेत, पण हे येणं लोक देतच नाहीत, त्यांनी द्यावं. म्हणून आपण काय म्हणतो? बाबा तुला 1,00,000 रुपये द्यायचेत ना, तुला 10% डिस्काउंट देतो, बाकीचे पैसे दे. 10% डिस्काउंट म्हणजे काय? 1,00,000 रुपये आता त्याला द्यावे लागतील का 10% डिस्काउंट भेटल्यानंतर? किती द्यावे लागतील त्याला? फक्त 90,000. म्हणजे याचा अर्थ काय? आपले डेटर जे 1,00,000चे होते ते झाले कितीचे? 90,000. म्हणजे आपली असेट वाढली का कमी झाली? कमी झाली. कितीने कमी झाली कोण सांगते मला?
10,000 10,000 कमी झाली. 10,000 10,000 कमी झाली याचा अर्थ आपला लॉस आहे का प्रॉफिट आहे? लॉस. लॉस. आणि लॉस कुठं दाखवतो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट डेबिट साइडला. आणि डेटर्स कमी झाले म्हणजे डेटर्स मधनं काय करणार आपण ते लेस करणार. व्हेरी गुड. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना? बर. आता आपण ज्या वर ज्या मी तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगितले 5-6 ऍडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितलं बरोबर. याच्यामध्ये या सगळ्याच ऍडजस्टमेंट जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आल्या समजा सगळ्याच ऍडजस्टमेंट एखादा प्रॉब्लेम असा असू शकतो की डेटर्स वर्षात सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेले असतील. तर अशा वेळेस या ऍडजस्टमेंटचा क्रम विसरायचा नाही. कोणती ऍडजस्टमेंट? आता डेटर्स मधनं बऱ्याचशा गोष्टी लेस करायच्यात आणि काही गोष्टी काय करायच्यात ऍड करायच्यात. तर आधी ऍड करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणार. तर बघा डेटर्सशी संबंधित असणाऱ्या वरील 5ही ऍडजस्टमेंट पुढील प्रमाणे कराव्यात. जर एकाच प्रॉब्लेम मध्ये आलं तर पुढील प्रमाणे डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला इनर कॉलमला लिहिणार. हे क्लिअर आहे का सर्वांना? डेटर्स आपण असेटलाच लिहितो हे माहिती ना सर्वांना? ओके. त्याच्यामध्ये जर आपण उधारीवर काही विक्री केलेली असेल, आपलं उदाहरणच म्हणतोय, काही विक्री आपण रेकॉर्ड केलेली असेल म्हणजेच अनरेकॉर्डेड सेल्स असतील तर ते काय होतात डेटर्स मध्ये? ऍड. म्हणजे डेटर्स मध्ये पहिल्यांदा अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करायचे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल जर डिसऑनर झालेलं असेल तर ते सुद्धा डेटर्स मध्ये काय करायचं ऍड करायचं. या दोन अमाऊंट ऍड करून जी अमाऊंट खाली आलेली असेल आणि जर समजा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट असेल बॅड डेब्टची तर ती बॅड डेब्ट्स वजा करायची. मग ह्या अमाऊंट मधनं ही अमाऊंट बॅड डेब्टची वजा केल्यानंतर जी अमाऊंट खाली आपल्याला अवेलेबल असेल त्याच्यावर आरडीडी काढायचा आहे पर्सेंटेज मध्ये. आरडीडी नेहमी तुम्हाला 2%, 5% पर्सेंटेज मध्ये किंवा 6% किंवा 10% अशा पद्धतीचा दिलेला असेल. मग तो आरडीडी लेस करायचा. आता लक्षात राहू द्या तुमच्या प्रॉब्लेम मध्ये कुठं घोळ होईल हे पण सांगतो की पहिल्यांदा अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करायचे, बिल्स रिसिवेबल डिसऑनर ऍड करायचं डेटर्स मध्ये. ह्या रेअर केस मध्ये विचारलं जाईल म्हणजे सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये हे ऍडजस्टमेंट तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये या दोन ऍडजस्टमेंट आहेत ना, या दोन ऍडजस्टमेंट 99.99% असणार म्हणजे असणार. कोणत्या? या दोन. कोणत्या? बॅड डेब्ट्स आणि रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. तर याच्यापैकी आपल्याला कोणती ऍडजस्टमेंट आधी करावी लागते? तर आता सिक्वेन्स मध्ये आपण कोणती आधी केलेली आहे? बॅड डेब्टची, बरोबर ना? म्हणजे डेटर या दोन ऍडजस्टमेंट जर दिलेल्या असतील तर पहिल्यांदा डेटर्स काय करायचे लेस करायचे, नंतर काय करायचं आरडीडी लेस. डेटर्स लेस करून जी अमाऊंट तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या अमाऊंट वर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये आरडीडी कॅल्क्युलेट करावा लागतो. त्या अमाऊंट मध्ये पर्सेंटेज मध्ये आरडीडी कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि जी अमाऊंट मग तुमच्याकडे खाली शिल्लक राहील आणि जर तुम्हाला डिस्काउंट ऑन डेटर्स दिलेला असेल पर्सेंटेज मध्ये तर या शिल्लक राहिलेल्या अमाऊंट वर तो डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आणि ते वजा करायचे आणि मग फायनल अमाऊंट डेटर्सच्या आउटरला लिहायची. हा फॉर्मॅट पाठ करून ठेवा डेटर्सचा. डेटर्सच्या 5 ऍडजस्टमेंट डेटर्स वर असतील. तुम्हाला मी काय सांगितलं कमीत कमी 2 ते 3 100% परीक्षेला असणार यातल्या. अनरेकॉर्डेड सेल्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बॅड डेब्ट्स, आरडीडी आणि डिस्काउंट ऑन डेटर्स या 5 आहेत ना, या 5 पैकी कमीत कमी 3 किंवा 2 ऍडजस्टमेंट तुमच्या परीक्षेला 100% असतील. आत्ताच सांगतोय. आता आपल्याला ऍडजस्टमेंट असतील हे माहितीये म्हटल्यानंतर आपल्याला ह्या 5 ऍडजस्टमेंट पाठ करायला याची इफेक्ट काय अडचण आहे का? नाही. म्हणजे आता बघा हा आणि त्यांचा सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवायचा. काय सिक्वेन्स सांगतोय पहा की पहिल्यांदा काय करायचं आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स काय करायचे ऍड करायचे, बिल्स रिसिवेबल ऍड करायचे, बॅड डेब्ट्स वजा करायचे आणि त्याच्यानंतर आरडीडी वजा करायचा, सगळ्यात शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स वजा करायचा. ह्या ऍडजस्टमेंटचा सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवायचा. डेटर्स वरचे ऍडजस्टमेंट सर्वांना क्लिअर? हो सर. ओके चला पुढे जाऊया. क्रेडिटरशी संबंधित काय ऍडजस्टमेंट असतात? आता क्रेडिटरशी संबंधित पहिलं काय क्रेडिटर्स म्हणजे काय
की ज्यांच्याकडून आपण परचेस जो आहे परचेस केलेला आहे, परंतु कोणता परचेस? क्रेडिट. क्रेडिट परचेस केलेला आहे. असे याला काय म्हणणार आपण? क्रेडिटर्स म्हणणार. तर आता जर अनरेकॉर्डेड परचेस जर असेल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की असा परचेस हा क्रेडिटच असतो, असं गृहीत धरूनच त्याचं अकाउंटिंग करायचं. हा परचेस काय असतो? क्रेडिट असतो. म्हणजे क्रेडिट परचेस आहे आपला 10,000 रुपये आणि यामध्ये अनरेकॉर्डेड राहिलेला आहे 1,000 रुपये. म्हणजे आपण आता या परचेस मध्ये हे क्रेडिट परचेसचे 1,000 ऍड करणार अनरेकॉर्डेडचे का लेस करणार? ऍड. काय करणार? ऍड करणार. Add. व्हेरी गुड. काय करणार? ऍड करणार. म्हणजे याचा अर्थ आपले क्रेडिटर्स वाढतील का कमी होतील? वाढतील. वाढतील. क्रेडिटर्स आपली लॅबिलिटी आहे. क्रेडिटर्स काय आपली लॅबिलिटी आहे, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ही लॅबिलिटी जर वाढली तर आपला लॉस असतो का प्रॉफिट? लॉस. लॉस. व्हेरी गुड. लॉस असतो. लॉस आपण नेहमी लिहितो डेबिट साइडला. आता इथं प्रॉफिट अँड लॉसचं घ्यायचं नाही, कारण की परचेस आहेत. परचेस कुठे रेकॉर्ड करतो आपण? ट्रेडिंग. डेबिट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला परचेस रेकॉर्ड करतो. मग परचेस सुद्धा वाढणार आहेत. अनरेकॉर्डेड परचेस आहेत म्हणले होते, रेकॉर्ड करायचे म्हणले तर परचेस मध्ये काय करावं लागतील? ऍड करावं लागतील. म्हणून ऍड इन परचेस. आणि दुसरी गोष्ट क्रेडिटर्स सुद्धा वाढणार आहेत. क्रेडिटर्स कुठं असतात आपल्या बॅलन्स शीटच्या? लायबिलिटी साइडला. लॅबिलिटी साइडला. म्हणून दुसरा इफेक्ट ऍड इन क्रेडिटर्स बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. क्लिअर का ऍडजस्टमेंट? हो सर. ओके चला पुढे जाऊया आपण. एकच मिनिट. बघा आता हे बिल्स पेएबल डिसऑनर म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे दुसरे कोणाला तरी, पण आपण देऊ शकलो नाही, आपल्याला बिलाचे पैसे द्यायचे, त्याला बिल्स पेएबल म्हणणार. म्हणजे थोडक्यात काय, देऊ शकलो नाही म्हणजे बिल्स पेएबल लेस होणार आहेत, कमी होणार आहेत. म्हणून त्याचा एक इफेक्ट लेस इन बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. आणि बिल्स पेएबल लेस झाले की क्रेडिटर्स वाढतात, एवढं लक्षात ठेवायचं. बिल्स पेएबल कमी झाले की क्रेडिटर्स काय होतील? वाढतील. तर काय त्याच्यामध्ये ऍड करणार? क्रेडिटर्स मध्ये ऍड इन क्रेडिटर्स. हे तुम्हाला मी समजून सांगितलेले, सेम बिल्स रिसिवेबल गते. पुढे जाऊया. डिस्काउंट ऑन क्रेडिटर. क्रेडिटरवर डिस्काउंट भेटला म्हणजे काय, आपल्याला कोणाला तरी 1,000 रुपये द्यायचे, हे आपले क्रेडिटर्स आहेत, पण त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिला 100 रुपये, तर आपल्याला द्यावे किती लागतील? 9,900. 100 रुपये डिस्काउंट दिला म्हणजे किती? 1,000 मधून 100 गेले, 900 रुपये द्यावे लागतील. म्हणजे याचा अर्थ काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला द्यायची जी देयता आहे ती कमी झाली. किती रुपयाने? 100 रुपयाने. म्हणजे आपला फायदा झाला की तोटा? लॉस. फायदा. लॅबिलिटी कमी झाली, जिथे 1,000 द्यायची तिथे 900 द्यावे लागणार आहेत, 100 रुपये द्यायचे नाही. म्हणजे 100 रुपये काय झाला? प्रॉफिट. म्हणजे फायदा झाला थोडक्यात. आणि फायदा प्रॉफिट कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बरोबर. क्रेडिट साइडला. आणि याच्यामुळं आपले क्रेडिटर्स 1,000 होते ते 900 झाले. क्रेडिटर्स कमी झाले ना, कमी झाले म्हणल्यावर क्रेडिटर्स मधनं काय करणार आपण? लेस करणार. व्हेरी गुड. आता काही गुड्सशी संबंधित ऍडजस्टमेंट आहेत पुढच्या. आता ह्या क्रेडिटरशी संबंधित झाल्या, गुड्सशी संबंधित. गुड्सशी संबंधित मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, गुड्स तुमच्याकडून जर गेला तर तो कुठे रेकॉर्ड करायचा? तुमच्याकडून विकला, चोरी झाला, क्रेडिट आतमध्ये. साइड. व्हेरी गुड. कोणत्या अकाउंटच्या क्रेडिट साइडला? मी परत एकदा रिपीट करतो. तुमच्याकडून माल जळाला आगीमध्ये, त्याच्यानंतर विकला, तुम्ही सेल केला, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट मध्ये लॉस झाला, चोरी झाला, फ्री सॅम्पल म्हणून वाटला, पार्टनरने पर्सनल यूज साठी घेतला, असं जर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं असेल, याचा अर्थ काय? तुमच्याकडून माल गेला. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय, ट्रेडिंगचे कुठं लिहिणार? क्रेडिट साइड. एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. दुसरा इफेक्ट तो कसा
कशामुळं गेला त्याच्यावर तो डिपेंड असणार आहे. तर त्यातली पहिली ऍडजस्टमेंट आहे गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. पार्टनरने पर्सनल यूज साठी गुड्स टेकन ओव्हर केला, त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. ड्रॉविंग म्हणतो. व्हेरी गुड. मग आता याचा एक इफेक्ट, आपल्याकडून माल गेला म्हणून आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवणार माल गेला म्हणून. कोणाने तरी हेडफोन लावलाय, हेडफोन काढून परत प्लग इन करा, खरखर आवाज येतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला शो करणार. आणि याचा दुसरा इफेक्ट, आता ड्रॉविंग आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठं लिहितो तुम्हाला माहिती? ड्रॉविंग इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपण शिकलोय. क्रेडिट साइड. डेबिट साइडला बघा ना, ड्रॉविंग हे काही इन्कम नाही पार्टनरचं. पार्टनरला द्यावे लागणारे पैसे फर्मला, म्हणजे हे पार्टनर्स कॅपिटलचे कुठे लिहावं लागणार आहे? डेबिट साइडला. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढं गुड्स लॉस बाय फायर, स्टोलन, थेफ्ट किंवा ऍक्सिडेंट. म्हणजे तुमच्याकडून माल गेला की ट्रेडिंग अकाउंटचे कुठे लिहिणार आपण? क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. म्हणजे शो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि माल गेल्यामुळं कसा गेला? फायर मध्ये गेला, लॉस झाला. चोरी गेला, लॉस झाला. ऍक्सिडेंट मध्ये गेला, लॉस झाला. लॉस झाला की कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. म्हणजे त्याचा दुसरा इफेक्ट कुठं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट इन्शुर्ड गुड्स लॉस बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम. म्हणजे काय की तुम्ही गुड्स जरी जळाला असला तरी त्याचा जर इन्शुरन्स काढलेला असेल तर त्याला म्हटलं जातं इन्शुर्ड गुड्स. काय म्हटलं जातं? इन्शुर्ड. आणि असा माल जळाला की इन्शुरन्स कंपनी काय देते तुम्हाला? पैसे. हा बरोबर, काय देते? पैसे. म्हणजे काय? नुकसान भरपाई देते. मग आता उदाहरणार्थ इन्शुरन्स कंपनी काही कधीही पूर्ण नुकसान भरपाई देत नाही. उदाहरणार्थ इन्शुरन्स कंपनीकडे आपला माल जळाला, तो होता 10,000 रुपयाचा. कितीचा होता? 10,000 रुपयाचा होता. मग या 10,000 रुपयापैकी इन्शुरन्स कंपनी आपल्याला 8,000 रुपये भरून देणार आहे. म्हणजे आपला ऍक्च्युली लॉस किती झाला? 2,000 रुपये. ना आपला माल टोटल गेला कितीचा? बघा ना, 10,000 रुपयाचा माल जळाला, 8,000 रुपये भरून घेतले, 2,000 रुपये लॉस झाला. म्हणजे ऍक्च्युली माझा आपल्याकडून गेला खरं म्हणजे कितीचा? 10,000चाच गेला. लक्षात नाही 10,000चा माल गेला, पण त्यातले आपल्याला 8,000 रुपये. आणि मी काय सांगितलं तुम्हाला, एकदा माल तुमच्याकडून जर गेला की जितक्याचा गेला तो कुठे लिहायचा? ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला. म्हणून त्यांनी बघा एक इफेक्ट सांगितलाय, द अमाऊंट ऑफ गुड्स आर शोन द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. जेवढी काय अमाऊंट तुमची गुड्सची गेलेली असेल ती ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी आपल्याला 8,000 रुपये भरून देणार आहे, भविष्यात भेटणार आहे, ती कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, इन्शुरन्स क्लेम म्हणून. आणि ऍक्च्युली तुमचा लॉस किती झाला? फक्त 2,000. हा लॉस कुठे दाखवणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? येस सर. ओके, त्यांनी एक उदाहरणाद्वारे समजून सांगितले बघा. इन्शुअर्ड गुड्स रुपी लॉस बाय फायर, 20,000 रुपयाचा माल जळाला. इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ रुपीज 18,000, 18,000 रुपये भरून देणार आहेत. माल 20,000 रुपयाचा जळाला, तुमच्याकडून माल गेला, कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला. त्यातले 18,000 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला भरून देणार आहे, इन्शुरन्स क्लेम म्हणून कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आणि आपला लॉस ऍक्च्युली फक्त 2,000चा झाला, तो कुठं दाखवणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. डेबिट साइडला दाखवणार. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आता पुढे पहा, एकच मिनिट. बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल, याला काय म्हणतो आपण? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो. ऍडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. खर्च कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. डेबिट. माल तुमच्याकडे फ्री सॅम्पल म्हणून वाटला, गेला. दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट.
क्रेडिट साईडला. व्हेरी गुड. आता पुढे जे आहेत ह्या सायलंट ऍडजस्टमेंट आपण कालच्या किंवा परवाच्या लेक्चर मध्ये समजून घेतलेल्या आहेत. ह्या सगळ्या सायलंट ऍडजस्टमेंट समजून घेतलेल्या आहेत. म्हणजे यात मी थोड्याशा फक्त रिवाइज करतो, लक्ष द्या. त्यांनी सॅलरी फॉर 10 मंथ, 10 महिन्याची सॅलरी दिलेली आहे, 20,000 रुपये. याचा अर्थ मला एक गोष्ट सांगा, आपण अकाउंटिंग किती महिन्याचं करतो? 12. त्यांनी 12 फक्त आपल्याला 12 10 महिन्याचा खर्च पेड केलाय असं सांगितलं. म्हणजे राहिलाय किती महिन्याचा? 2 महिने. 2 महिन्याचा राहिलाय. 2 महिन्याचा जो सॅलरी राहिलेली त्याला काय म्हणणार? पेड करायची राहिली त्याला आउटस्टँडिंग सॅलरी. मग आउटस्टँडिंग सॅलरीचे दोन इफेक्ट काय होतात? ऍड करायचे कशामध्ये? सॅलरी मध्ये ऍड, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट काय होतो बॅलन्स शीटच्या? लायबिलिटी साईडला. आणि ते सांगितले त्यांनी बघा, ऍड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आणि शो बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. संपला विषय. 10% लोन ऑफ 50, लोनची अमाऊंट 50% आणि 1 ऑक्टोबर म्हणजे 6 महिन्याचे इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 50,000वर 10% काढले तर ते येतात 5,000 आणि त्याच्या निम्मे हे 12 महिन्याचे, ते 6 महिन्याचे किती येतील त्याच्या निम्मे? 2,500. 2,500. हे इंटरेस्ट लोन वरच आहे, पेड करावं लागणार आहे. आपला एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. याचा अर्थ आपल्याला तो कुठं लिहावा लागेल? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. डेबिट साइडला. त्यामुळेच बघा, शो डेबिट साइड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि लोन हे आपली लॅबिलिटी मध्ये ते ऍड करावं लागेल इंटरेस्ट मध्ये, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. संपला. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षासाठी आहे. आपला अकाउंटिंग फक्त 1 वर्षाचं करतो, 1 वर्षाचा एक्सपेन्सेस दाखवणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. राहिलेला ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे, ती कुठं दाखवणार? प्रीपेड एक्सपेन्सेस क्रेडिट साईड. क्रेडिट नाही, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बघा, एक दाखवणार ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरं बॅलन्स शीटच्या असेटला. हे झालंय आपलं. तुम्ही ते लेक्चर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. बरेचसे लोक बघत नाहीत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्या डेटचाच खेळ आहे. त्याच्यानंतर एकच मिनिट. हे इन्व्हेस्टमेंट वरचे इंटरेस्ट आहे. इन्व्हेस्टमेंट वर इंटरेस्ट भेटला आपला फायदा असतो. फायदा कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईड. क्रेडिट साइडला लिहितो. म्हणजे एक इफेक्ट क्रेडिटला लिहिणार. आणि इन्व्हेस्टमेंट आपली ऍसेट असते, ऍसेट मध्ये इंटरेस्ट ऍड होणार, ऍड इन्व्हेस्टमेंट, दुसरा इफेक्ट. त्याच्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट डिबेंचर सुद्धा आपली ऍसेटच आहे. त्याच्यावर 8% इंटरेस्ट भेटणारे म्हणजे आपला फायदा आहे. फायदा कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. सर डिबेंचर म्हणजे काय? डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे. ते ऍड करणार बॅलन्स शीटच्या असेटला. आणि इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड झाले चुकून, इथं क्रेडिट साइड. क्रेडिट साइड हा पण इफेक्ट चुकला, इथं फीसी लिहायचं. कर्ज रोखे. पुढं आता काही ऍडजस्टमेंट जे आहेत, किती मिनिटं राहिलेत? अजून 3-4 मिनिटं राहिले. जेवढं होईल तेवढं होईल. तर त्या ठिकाणी इन्शुरन्स पेड. आता ही ऍडजस्टमेंट झाली आपली प्रीपेड इन्शुरन्सची म्हणतो आपण त्याला. त्या डेट दिलेले असतात, ते सुद्धा समजून घेऊया. इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ हे सुद्धा झालेले आपल्या हिडन ऍडजस्टमेंट मध्ये बघितले सगळं. तर पुढं हे जरासं सांगतो बघा. हे मोटिव्ह पॉवर मध्ये काही वेळेस काय असतं? इन्क्लूड असतात 1,000 रुपये इज अ डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. पॉवर मीटर आपली असेट आहे. मोटिव्ह पॉवर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, म्हणून आपण हे डायरेक्ट एक्सपेन्सेस मधनं वजा करणार मोटिव्ह पॉवर मधनं. आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवणार मीटर म्हणून इलेक्ट्रिसिटीचा. आणि एक गोष्ट फक्त आता एक राहिलेली, शेवटचे 1-2 मिनिट राहिले, त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम मध्ये प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन जर शब्द असेल प्रॉव्हिडंट फंडच्या पुढं, तर तो तुमचा खर्च असतो. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं दाखवतो खर्च आपण? डेबिट साइडला. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंडच्या पुढे इन्व्हेस्टमेंट असेल, इन्व्हेस्टमेंट हा शब्द असेल, तर ती तुमची ऍसेट असती. ते कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या
Asset साईडला. ऍसेट साईडला नुसतं प्रॉव्हिडंट फंड असेल आणि त्याचा बॅलन्स जर क्रेडिट असेल तर क्रेडिट बॅलन्स असणारे आयटम एकतर इन्कम किंवा लॅबिलिटी असतात, बरोबर ना? हा हो, तर हे आपण लॅबिलिटी म्हणून गृहीत धरायचं आणि बॅलन्स शीटच्या कुठं दाखवायचं, लॅबिलिटी साईडला नुसतं प्रॉव्हिडंट फंड असेल. हा आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड असेल, काय इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड असेल तर ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जो प्रॉव्हिडंट फंड आयटम असतो त्याच्यामध्ये ऍड करायचं किंवा सेपरेटली बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवायचं. क्लिअर? हे 4 आयटम मध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल, ते वाचून घ्या, बाकी काही नाही. आणि शेवट एक छोटीशी नोट आहे जी मी लास्ट लेक्चर मध्ये क्लिअर केली होती तुम्हाला, ती सुद्धा समजून सांगतो. बघा, जर ट्रायल बॅलन्स मध्ये जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस इत्यादी एक्सपेन्सेस असतील आणि ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस पण जर दिलेला असेल तर हा ट्रेड एक्सपेन्सेस कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. डेबिट साईडला. आणि हे वरचे एक्सपेन्सेस, ऑफिस, ट्रेड, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस दिलेले नसतील आणि ट्रेड एक्सपेन्सेस असेल तर तो एक्सपेन्सेस कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार. डेबिट साईडला लिहिणार. एवढंच होतं. अशा पद्धतीने आपली सगळी थेरी संपली. आज संध्याकाळी 8 वाजता आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सॉल्व्ह करून घेणार आहे. सर्वांनी लिहून ड्रॉ करून ठेवा. पुस्तकात काय काय ड्रॉ करायचे ते सांगितले. पुस्तकामध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंट तयार करायला नाही सांगितलं, तुम्ही कॅपिटल अकाउंट तयार करायचं. आज शिकवलेलं समजलं का सर्वांना? हो सर. ओके, चला आज थांबू. बाय.